नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. मशीनच्या सहाय्यानं ऊस तोडणी झाल्यास त्या ऊसाच्या वजनात प्रति टन 5% कपात करण्याच्या धोरणाला आंदोलन अंकुश संघटनेनं तीव्र विरोध केलाय. हे धोरण रद्द करण्यासाठी ऊस करणारी वाहनं रोखण्यात आली, त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान या प्रश्नी साखर कारखाना प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. ऊसतोडणी मजुरांची कमतरता भासत असल्यानं अलीकडे आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं ऊसतोडणी करण्याकडे कल वाढलाय. मशीनच्या सहाय्यानं तोडलेल्या ऊसाचा पाला पूर्णपणे निघत नाही, त्या बदल्यात वजनामध्ये प्रतिटन 5% कपात केली जाते. या पद्धतीला आंदोलन अंकुश संघटनेनं तीव्र विरोध केलाय. ऊस वाहतूक करणारी काही वाहनं आंदोलन अंकुश संघटनेनं अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शिरोळ पोलिसांनी संघटनेचे धनाजी चिडमुंगे, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अक्षय पाटील या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन पोलीस बळाचा वापर करून मोडीत काढण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच उपोषण सुरू केलं. दरम्यान खासदार धैर्यशील माने यांच्या शिष्टाईनंतर प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत गुरुदत्त, शरद पंचगंगा, जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सोबत बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर अंकुश संघटनेनं आंदोलन मागे घेतलं. चंदगड तालुका आरोग्य सुविधांच्या बाबतीत अजूनही खूपच मागे असून या तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणं आवश्यक आहे. केंद्र शासनानं दुर्गम अशा चंदगड तालुक्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय देऊन सहकार्य करावं, यासाठी सर्वपक्षीय बैठक नुकतीच पार पडली. चंदगड तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक. अत्यंत दुर्गम असा हा तालुका आहे. अजूनही कित्येक गावांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा उपचाराअभावी रुग्ण दगावतात. चंदगड तालुक्यात 550 बेडचं शासकीय महाविद्यालय झाल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी येईल, शिवाय पर्यटनाबरोबरच अन्य व्यवसायांना गती येईल, असं मत प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केलं. तर पत्रकार सुभाष धुमे यांनी चंदगड तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पत्रकार सुभाष धुमे यांनी चंदगड तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. यावेळी शांताराम गुरुबे, सरपंच विष्णू गावडे, चंदगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामू पारसे, एम तुपारे, विलास पाटील, जे पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, NS पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. या बैठकीला MJ पाटील, डॉक्टर परशुराम पाटील, बापूसाहेब शिरगावकर, महादेव गुरव, सुरेश हारेर यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील निळे इथं नदीकाठी असणाऱ्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचं काम अपूर्ण आहे. काम अर्धवट सोडून ठेकेदारानं पळ काढलाय. परिणामी वीज नसल्यानं शेती पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे या परिसरातील पिकं करपू लागली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील निळे परिसरात महावितरण कंपनीमार्फत विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. कडबी नदीच्या काठावर सुरू असलेलं हे काम गेल्या काही दिवसापासून ठप्प आहे. ठेकेदारानं काम सोडून पळ काढलाय. ट्रान्सफॉर्मरचं काम तातडीनं पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र ठेकेदार मिळत नसल्यानं काम अजून सुरू झालेलं नाही. लाईट नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. परिणामी 5 गावातील शेतीचा पाणीपुरवठा खंडित झाला असून उभी पिकं करपून गेली आहेत. राज्य राखीव पोलीस सेवेतील मल्लाप्पा अण्णाप्पा काणे यांनी जैन दीक्षा घेतली आहे. नोकरीतून सेवानिवृत्ती घेत काणे यांनी हा निर्णय घेतलाय. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. दीक्षा समारंभानिमित्त टाकळीवाडी ग्रामस्थांनी काणे यांची उत्साहात मिरवणूक काढली. जगा आणि जगू द्या अशी अहिंसेची शिकवण जैन धर्मियांमध्ये दिली जाते. धर्मप्रसारासाठी अनेक जैन श्रावक मुनी दीक्षा घेतात. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथल्या मल्लाप्पा अण्णाप्पा काणे यांनी राज्य राखीव पोलीस दलातील नोकरीतून निवृत्ती घेत मुनी दीक्षा घेतली आहे. दीक्षा सोहळ्यानिमित्त टाकळीवाडी इथं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. दीक्षा घेतल्याबद्दल काणे यांची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये जैन श्रावक श्राविका उपस्थित होत्या. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. अहिंसा परमो धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दीक्षा घेतल्याचं काणे यांनी सांगितलं. याप्रसंगी स्वरूपा यड्रावकर, जयपाल काणे, अभय काणे, भरत पाटील, गुंडाप्पा काणे, चंद्रकांत काणे, शांतीनाथ शिरगुपे, अभय सिद्धनाळे, सुरेश जंगटे उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजातील युवकांना उद्योजक बनवण्यासाठी त्याकाळी प्रोत्साहन दिलं.
त्याच धर्तीवर नवउद्योजकांच्या पंखात बळ आणण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केलं. शाहू ग्रुप आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं बामणी इथं आयोजित स्वावलंबन संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. शाहू ग्रुप आणि पुण्यातील दलित चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं कागल तालुक्यातील बामणी इथं दलित समाजातील नवउद्योजकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. दलित समाजातील तरुणांनी मनातील न्यूनगंड दूर सारून उद्योग व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करावा. शाहू फुले आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला स्वावलंबनाचा मंत्र साकार होण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केलं. पुढील शाहू जयंतीपर्यंत 100 नवउद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी बोलून दाखवलं. संजीव डांगी, डॉक्टर राजकुमार नर्रा, सरिता कांबळे, संतोष कांबळे, विहार प्रसाद, रमेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदया विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. रविराई ट्रस्टच्या आजीमाजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन नुकतंच संपन्न झालं. माधवी साहनी स्कॉलरशिप अंतर्गत फॅशन डिझायनिंग कोर्स केलेल्या विद्यार्थिनींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आली. उजळेवाडी इथं ट्रस्टच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्जेराव देशमुख आणि डॉक्टर प्रतिभा देशमुख यांच्या प्रेरणेतून रविराई ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. रविराई ट्रस्ट आणि स्वयंसिद्धाच्या माध्यमातून माधवी साहनी स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सहभागी मुलींना प्रमाणपत्र वितरण आणि संस्थेतील आजीमाजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. याप्रसंगी श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपट्टू विजय जाधव आणि कृष्णराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. महेश धर्माधिकारी, प्रकाशराव निकम, किशोर देशपांडे, तृप्ती पुरेकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला सुनीता पाटील, कविता देसाई, गायत्री देवधर उपस्थित होत्या. गारगोटी पिंपळगाव मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसात या रस्त्यावर 4 जणांचे बळी गेले. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं, अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलं. कोट्यावधी रुपये खर्चून भुदरगड तालुक्यातील गारगोटी पिंपळगाव रस्ता 3 वर्षापूर्वी करण्यात आला. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तर साईड पट्ट्यावरील गवत आणि झाडाझुडपांनी रस्ता झाकोळून गेलाय. शिवाय मोऱ्यांचं काम अर्धवट स्थितीत असून ठेकेदारानं रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलंय. त्यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात होत असून गेल्या काही दिवसात 4 जणांचा बळी गेलाय, तर काही जणांना मणक्याचे आजार जडले आहेत. हणबरवाडी ते कूर या रस्त्याचीही दुरावस्था झाली असून त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे या रस्त्याचे ठेकेदार असलेल्या अवताडे कन्स्ट्रक्शन आणि देशमुख कन्स्ट्रक्शनवर कारवाई करावी, या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक मिरजकर यांना देण्यात आलं. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातील 50 वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. जिथं वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला जातोय, त्याच शाळेच्या आवारात हा प्रकार घडल्यामुळं वृक्षप्रेमींमधून नाराजी उमटत आहे. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द विद्यामंदिर परिसरात विविध जातीची झाडं डौलानं उभी होती. अनेक वर्ष विद्यार्थ्यांना सावली देणारी 50 झाडं बेकायदेशीररित्या तोडण्यात आली आहेत. या प्रकाराविरोधात विद्यार्थी आणि वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या एक 2-4 दिवसापूर्वी आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही बाहेरगावी असल्यामुळं, पण आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की झाडांची पूर्ण कत्तल झालेली आहे. विचारपूस करतावेळी आम्हाला सांगण्यात आलं की झाडांची पानं वगैरे पडून त्याचा दूषित परिणाम होत आहे. झाडांच्यावरती माकडं बसून शाळेची हे कारण देणं म्हणजे उडवाउडीची उत्तर देणं. आज गावातलं एक झाड कापलं म्हणजे माझ्या गावातला एक पुरुष मेल्यासारखा आहे. पण मला सांगायची अशी कळकळी नाही, जे कोणी हे कृत्य केलेलं आहे, जे कोणी या कृत्यात भाग घेतला आहे, त्यांना कायदेशीर दंडात्मक कारवाई व्हावी. भल्या मोठ्या वृक्षामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला होता. शिवाय झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत वाहिनी तुटण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पालापाचोळ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत होती. त्यामुळे ही झाडं तोडली आहेत. त्या जागी नवीन झाडं लावून त्यांचं संवर्धन केलं जाईल. शिक्षक संदीप माने आणि शाळा व्यवस्थापन समितीचे JD कांबळे यांनी सांगितलं. व्यसनांना वेळीच आवर घातली तर समाज सुधारणेच्या कामाला गती येईल, असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केलं. कुरुंदवाड इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार तुकाराम पवार लिखित व्यसनाचं व्यसन या पुस्तकाचं प्रकाशन कुरुंदवाड इथं करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची दाहकता मांडली. महिला अत्याचार, भांडण, तंटे, संसार उद्ध्वस्त होणं अशा कारणांमुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे व्यसनापासून दूर राहावं असं आवाहन देशमुख यांनी केलं. लेखक तुकाराम पवार आणि सुरेखा पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, वैभव उगळे, धनपाल आलासे, रविकिरण गायकवाड, विष्णुपंत माळी, रविकुमार पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या नागरिकांना शिवसेनेच्या वतीनं ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आलं. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उपस्थितीत 950 नागरिकांना त्याचा लाभ मिळाला. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या राजवर्धन पाटील या तरुणाचा गावकरी आणि शिवसेनेच्या वतीनं गौरव करण्यात आला. यानिमित्त ई-श्रम कार्ड महोत्सव आयोजित केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. सुमारे 950 नागरिकांना त्याचा लाभ मिळाला. याप्रसंगी सरपंच युवराज पाटील, संभाजी पाटील, संजय कारंडे, सुरेश पवार, भारती पाटील, नारायण सुतार, माया पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील अतिग्रे इथल्या गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं राबवलेल्या या उपक्रमाचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी कौतुक केलं. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या कैलासवासी प्रल्हाद आनंदा मधाळे गुरुजी यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं गरीब गरजू कुटुंबियांना 1 महिनापुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. शिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आलं. तसंच समाजातील विविध मान्यवरांना आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते राजमोहन पाटील, पिंटू मुरुमकर, दीपक शेठ, सतीश चिपरीकर, प्रशांत मधाळे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला मंगल मधाळे, कुलदीप चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या शरद पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य घडेल असे उद्गार गडिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी काढले. फाउंडेशनच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं शरद पाटील फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या चिंचवाड शाखेच्या नामफलकाचं अनावरण गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. गटविकास अधिकारी शरद मगर, शालेय शिक्षण विभागाचे अव्वर सचिव प्रमोद पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे सहाय्यक महाप्रबंधक अमर मोरे, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांसह पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संजय पाटील, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, उमेश सुतार, तन्मय पाटील, तनिष्का पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कागलच्या दूधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाला वेगळाच अनुभव आला. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क 6 फूट लांबीची मगर अडकली. त्यामुळे घाबरलेल्या त्या तरुणानं गळ टाकून पळ काढला. या घटनेची आणि दूधगंगा नदीपात्रातील मगरीच्या वावराची चर्चा आता जोरात सुरू आहे. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला मासे, खेकडे आणि कासव लागल्याचं ऐकायला मिळालं होतं. पण कागल शहरातील एक तरुण आज दूधगंगा नदीत मासे पकडण्यासाठी गेला असता त्याच्या गळाला चक्क 6 फूट लांबीची मगर लागली. नदीला बारमाही पाणी असल्यानं दूधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असाच एक तरुण मनात माशाच्या पार्टीचा बेत आखत सकाळी सकाळी गळ घेऊन दूधगंगा नदीवर गेला. मासा पकडण्यासाठी गळाला माशाचं खाद्य लावून त्यानं गळ नदीच्या पात्रात टाकला. 2 ते 3 वेळा गळाला लावलेलं खाद्य मासा खाऊन गेला. मात्र गळाला मासा काही लागला नाही. तरुणानंही हार न मानता पुन्हा गळ नदीच्या पात्रात टाकला. अचानक गळाला लावलेलं खाद्य कुणीतरी खात असल्याची जाणीव तरुणाला झाली. त्यामुळं त्यानं गळ ओढण्यास सुरुवात केली. गळाचा दोरा ओढताना त्याला प्रचंड ताकद लावावी लागली. त्यामुळं गळाला एखादा मोठा मासा लागला असावा असा त्याचा अंदाज होता. पण गळ बाहेर ओढल्यानंतर त्या तरुणाची भीतीनं बोबडीच वळली, कारण गळाला माशाऐवजी चक्क भली मोठी मगरच लागली होती. परिणामी घाबरलेल्या त्या तरुणानं गळ तिथंच टाकून पळ काढला. या घटनेची आणि दूधगंगा नदीतील मगरीच्या वावराची कागल शहरात मोठी चर्चा सुरू होती. पन्हाळ तालुक्यातील बोरपाडळ इथल्या प्राथमिक शाळेत एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जुन्या काळातील नागरिकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. त्या वस्तूंचं महत्त्व आणि शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्ततेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बोरपाडळ इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवण्यात आलंय. जुन्या काळातील भांडी आणि साहित्य या प्रदर्शनात ठेवण्यात आल्यात. लाकडी रवी, लाकडी काटवट, मुसळ, तांब्याचं पात्र, ताटवाटी, तांब्याची आणि पितळीची भांडी या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जुन्या काळातील वापरातील वस्तूंचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीयदृष्ट्या उपयुक्तता याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शिक्षक अनिल मोरे यांच्या संकल्पनेतून भरण्यात आलेलं प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.